आता काय आलं माहितीये का, तंत्रज्ञान आलं, गुगल आलं, युट्यूब आलं, लोकांना कीर्तन प्रवचन टाइमपास वाटायला लागले. अरे पूर्वी ना युट्यूब होतं ना गुगल होतं, गावागावात वारकरी संप्रदायाचं कीर्तन होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हे सगळे महापुरुष, पहिल्यांदा त्यांचा आत्मविश्वास जर कुठं वाढला ना तो वारकरी कीर्तनात वाढलाय. शिवरायचं कीर्तन ऐकत होते तुम्हाला माहितच आहे, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या मूकनायक नावाचं जे त्यांचं पत्र होतं, वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्रात सुद्धा ना ओव्या आणि अभंग ज्ञानोबा तुकोबांचे लिहित होते. ते एके ठिकाणी म्हणाले होते, निर्माण झालेले सगळे पुस्तकं पाण्यात बुडाले तरी मला दुःख होणार नाही. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा हे दोन ग्रंथ महाराष्ट्राला दिशा देत राहतील याची मला खात्री आहे.